पतीची हत्या करून त्याचा मृतदेह कधी निळ्या रंगाच्या ड्रममध्ये तर कधी घरातच पुरल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या। पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आणि या क्राईम स्टोरीतही पतीलाच निशाणा बनवलाय। नालासोपाऱ्यातल्या घटनेनं एकच खळबळ उडाली। नेमकं घडलं तरी काय पाहूया। पति, पत्नी और वो, प्रेमाचा हा त्रिकोणच या क्राईम स्टोरीचा मुख्य भाग आहे। पती पत्नीच्या पवित्र नात्याचा पत्नीनेच घात केला। पतीचा विश्वासघात करून तिसऱ्याच्याच प्रेमात वेडा झालेल्या तिने मागचा पुढचा कसलाही विचार न करता थेट पतीलाच संपवलं। अर्थात या सगळ्यात तिच्या प्रियकरानेही तिला मदत केली। आरोपी नंबर 1 गुड़िया चौहान आणि आरोपी नंबर 2 मोनू विश्वकर्मा, या दोघांनी मिळून पती विजय चौहानचा काटा काढला। नालासोपाऱ्यातील गडगापाडा परिसरातील साई वेलफेअर सोसायटीच्या याच चाळीत विजय चौहान आणि गुड़िया चौहान राहत होते। आपल्या पत्नीचं बाहेर कुठे काही प्रेम प्रकरण सुरू आहे याची कल्पनाही विजय चौहानला नव्हती। पण एक दिवस गुड़िया आणि तिच्या प्रियकराने पती विजय चौहानचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं। प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पती विजय चौहानला पत्नी गुड़िया आणि तिच्या प्रियकरानं संपवलं। त्याचा मृतदेह घरातच फ्लोरिंगमध्ये पुरून ठेवला आणि कुणाला काही कळायला नको म्हणून फ्लोरिंगवर टाईल्सही लावल्या आणि विशेष म्हणजे मृताच्या भावाकडूनच त्यांनी या टाईल्स लावून घेतल्या। 15 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा छडा लागला तो एका मेसेजने। गुड़िया चौहानच्या मोबाईलमधील एका मेसेजमुळे पोलिसांना संशय आला आणि पोलिसांचा संशय खरा ठरला। घर पे वापस आने के बाद उनके भाई की बीवी भी गायब हुई थी। उनको थोड़ा बहुत शक आ गया और आज सुबह आ गए तो घर में नए टाइल्स बिठाए गए थे। तो टाइल्स बिठाने की वजह से उनको शक आने की वजह से अड़ोस पड़ोस वालों को बुला के उन्होंने टाइल्स निकाल दिया और थोड़ी बहुत मट्टी 1-2 फीट निकालने के बाद थोड़ा सा स्मेल आने लगा। फिर उन्होंने पुलिस स्टेशन को इन्फॉर्म किया। फिर यहाँ पुलिस हरकत में आ गई और फॉरेंसिक एक्सपर्ट डॉक्टर्स और तहसीलदार साहब को बुलाया गया। उनके सामने आज अभी जस्ट डेड बॉडी निकाली है। आज सुबह में कुछ लोग आए, उनके घर वाले जो बॉडी पड़ी है उसके भाई लोग आए, 2-3 लोग, और मेरे घर पे आए। बोले धनंजय भाई हमको शंका लग रहा है कि ये 3 को टाइल्स 2-3 दिन पहले मेरे से लगवाई, मतलब वो अपने देवर से ही लगवाई टाइल्स। मट्टी लेवल किया था, मट्टी लेवल ये किया था और 3-4 दिन पहले उसने टाइल्स लगा के गया। उसने क्या बोली अपने देवर को कि तुम्हारा भैया जल्दी काम पे चले गए, ये टाइल्सिया उसे लगवा लो। उसमें कुछ खड्डा बिड्डा के ऐसा खड्डा वड्डा नहीं था। वो भाई बोल रहा था कि लेवल था, हमने खाली 3 टाइल्स लाया, थोड़ा भूसा लाया और ऊपर से लगा दिया। आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर प्रियकर मात्र अद्याप फरारच आहे। विजय आणि गुड़ियाला 8 वर्षांचा एक मुलगाही आहे, पण आईच्या या कृत्यामुळे ते लेकरूही आता अनाथ झालंय। दृश्यम स्टाईल हत्या करून आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी भलतीच शक्कल लढवली खरी, पण आता आयुष्यभर याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।